हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा अधिक वर्षापासून मी अंकगणित शिकवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की एसबीआय पीओ प्रीच्या डेट्स आउट झालेल्या आहे. 2 तारखेपासून म्हणजेच 2 ऑगस्ट पासून याचा फेज सुरू होत आहे प्रीचा. मग आता आपलं जे क्वांटचं प्रिपरेशन आहे, हे क्वांटचं प्रिपरेशन आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं आहे, कोणत्या टॉपिक्सवर आपण भर दिला पाहिजे, काय अप्रोच असला पाहिजे एक्झाम पर्यंत, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये गाईस. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून आमचे जे काही व्हिडिओज म्हणजे पडतील आहे ते तुमच्यापर्यंत येईल आहे विदिन दॅट स्पेसिफिक टाइम. तर चला सुरू करूया आजचं सेशन, ज्यामध्ये पॉइंट टॉपिक आणि अप्रोच आपला एसबीआय पीओ प्री 2025 साठी काय असला पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत गाईस. बघा, इम्पॉर्टंट काय आहे की कॉन टॉपिक्स आणि स्मार्ट अप्रोच टू हेल्प यू स्कोर 25 प्लस आउट ऑफ 35. आता बघा, मी इथे ना 35 पैकी 35 ची गोष्ट नाही करतोय. आपल्याला कमीत कमी 35 पैकी 25 तरी मार्क घ्यावं लागेल, कारण पीओ प्री म्हणतोय आपण. थोडासा पेपरची लेवल ऍज कम्पेअर टू क्लरिकल एसबीआय क्लर्क पेक्षा हा थोडा टफ असतो. ठीक आहे, तर मग आपल्याला 25 मार्क घेण्यासाठी, 25 प्लस मार्क घेण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ते सेशनच्या माध्यमातून जाणून घेऊ. Whenever I am talking about the SBI PO Prelims 2025 quantitative aptitude, you know that guys, 20 minutes for 35 questions for 35 marks. बरोबर आहे? 20 मिनिटं आहे 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी. त्यानंतर बघा, हाय कट ऑफ टिपिकली 10 to 12 मार्क्स, बट फॉर सेफ्टी एम 20 to 25 प्लस. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, 20 to 25 प्लसच्या रेंज मध्ये आपल्याला मार्क्स घ्यायचे आहे गाईस. मग आता बघा, महत्वाचं काय आहे की त्यामध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहे ते क्वेश्चन्स किती किती येईल. जसं आता आपण बघूया, पहिलं सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन मध्ये तुम्हाला आयबीपीएस पीओ च्या प्रीच्या 5 ते 7 क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार. त्यामध्ये बघा कशावर क्वेश्चन्स बेस्ड असेल आहे की ऑपरेशन ऑन डेसिमल, सर्ड्स, पर्सेंटेजेस, बोर्डमास रूल, क्विक कॅल्क्युलेशन ट्रिक्स. आणि या सगळ्यांना सॉल्व्ह करायला तुमचं जे बेसिक कॅल्क्युलेशन आहे, जे आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर घेतलेलं आहे, ते जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर एकदम इझी होऊन जातं गाईस. ठीक आहे, मास्टर मल्टिप्लिकेशन ट्रिक्स, वेदिक मॅथ्स अँड फ्रॅक्शन, यूज ऑप्शन्स, एलिमिनेशन अँड राउंड फॉर अप्रॉक्स. कधीही सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक्झॅक्ट उत्तराकडे न जाता जर त्या उत्तराच्या आपण जवळ गेलो, ठीक आहे, त्या पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केलं, बाकीचे ऑप्शन जर आपल्याला एलिमिनेट करता आले, तर आपला वेळही वाचेल आणि विदिन स्पेसिफिक टाइम पिरियड, जो ऍक्च्युअल टाइम त्याला लागायला पाहिजे, त्या टाइम मध्ये तुमचा तो क्वेश्चन पूर्ण होईल गाईस. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे नंबर सिरीज. ठीक आहे, नंबर सिरीज ज्यामध्ये मिसिंग आणि रॉंग नंबरचे असे तुम्हाला 5 क्वेश्चन दिसणार. ठीक आहे, त्यामध्ये बघा आता टाइप्स काय राहील, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन बेस्ड, ठीक आहे, स्क्वेअर क्यूब पॅटर्न आणि अल्टरनेट पॅटर्न. मग मॅक्सिमम तुम्हाला यावर क्वेश्चन विचारला जातो गाईस. ठीक आहे, त्यामध्ये बघा अप्रोच तुमचा कसा असला पाहिजे, आयडेंटिफाय सिरीज पॅटर्न टाइप्स. आता बघा, हा एकदम नाही होत, याची तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं एक प्रॅक्टिस करावं लागतं, तेव्हा सिरीजचं आयडेंटिफिकेशन होतं. तुम्ही म्हणाल की जसं मी नवीन आहे आणि डायरेक्ट हा क्वेश्चन दिसल्याबरोबर येईल, तुम्हाला पहिले त्याला डिफरन्स अप्रोच लावावा लागतो, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन ऍडिशन, मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन, नंतर स्क्वेअर ऍडिशन, स्क्वेअर सबट्रॅक्शन, क्यूब ऍडिशन, क्यूब सबट्रॅक्शन, अल्टरनेट पॅटर्न, हे सगळे पॅटर्न्स लावून बघावं लागतं. किंवा कधी कधी अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन असतं. या पद्धतीचे अप्रोच तेव्हाच येईल जेव्हा तुमचं याचं प्रॉपर पद्धतीनं प्रॅक्टिस झालेलं असेल गाईस. करेक्ट. मग त्यामध्ये बघा डिफरन्स, रेशिओ, स्क्वेअर्स, इटीसी. ठीक आहे, प्रॅक्टिस 30 सेट्स फॉर पॅटर्न स्पॉटिंग. म्हणजे तुम्हाला याचे कमीत कमी 30 सेट्स तरी प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजे जेणेकरून तुम्ही सिरीज पाहिल्याबरोबर तुम्हाला एक स्पॉटिंग होईल. ठीक आहे, तर नंबर सिरीज बरेच लोकांना ते अवघड वाटतं. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी जरी विचारले, हा पार्ट जरा इझी असतो. ठीक आहे, ज्यांना एक प्रॉपर फॅक्टरायझेशन येतं, म्हणजे अवयव पाडता जर येतं, तर त्यात मग ग्रेटर ऑर इक्वल टू, ठीक आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू आणि इक्वल टू किंवा रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश, याचं अंतर समजतं. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्ही एक डायरेक्ट कसे फॅक्टर्स काढायचे आणि त्याचे रूट्स कसे बनवायचे, हे जर मेथड माहित असली तर हे एकदम इझी होऊन जातं. यूज शॉर्टकट फॅक्टरायझेशन अँड लर्न डिस्क्रिमिनंट लॉजिक फॉर फास्ट डिसिजन. ठीक आहे, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा क्वांटिटी कंपॅरिझन ज्याला आपण म्हणतोय. महत्वाचा पार्ट तुमच्या पीओ प्रीच्या एक्झाम मध्ये डाटा इंटरप्रिटेशन. कमीत कमी यावर तुम्हाला 10 ते 15 प्रश्न विचारला जाईल, ज्यामधला एक क्वेश्चन हा डिफिकल्ट असतो, एक क्वेश्चन मॉडरेट असतो आणि एक क्वेश्चन इझी असतो.
जनरली ट्राय करायचं की इझी आणि मॉडरेट सॉल्व्ह करायचा. जो डिफिकल्ट आहे त्याला आपण स्किप करू शकतो, कारण आपल्याला 35 पैकी 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नसतात, बरोबर. मग ज्यामध्ये बार ग्राफ, लाईन ग्राफ, टॅब्युलर DI, कॅस्लेट्स, बेस्ड ऑन पर्सेंटेज ॲव्हरेज रेशिओ, बघा तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही बघत असाल की पर्सेंटेज हा शब्द येतो, म्हणून याला बॅकबोन म्हटलेला आहे. पर्सेंटेज विदाऊट तुमचा DI बनतच नाही, मग तो किती मोठा DI असेल, लॉजिकल DI असो की तुमचा अरिथमॅटिक बेस्ड DI असो गाईस, ठीक आहे. पर्सेंटेज येतोच येतो. अप्रोच काय, प्रॅक्टिस पर्सेंट अँड रेशिओ बेस्ड DI डेली, फोकस ऑन कॅल्क्युलेटिव्ह DI सेट्स विथ अप्रॉक्सिमेशन स्किल्स. करेक्ट. सो नाऊ अरिथमॅटिक वर्ड प्रॉब्लेम 5 ते 10 क्वेश्चन याच्यावर सुद्धा येतात, ठीक आहे. ज्यामध्ये मोस्ट आस्क्ड सब टॉपिक्स काय काय आहे बघा. पर्सेंटेज हा कोर टॉपिक आहे, जसं मी आता तुम्हाला म्हटलं. त्यानंतर प्रॉफिट लॉस, हाय फ्रिक्वेन्सी येतात, याच्यावर तुम्हाला प्रॉफिट लॉस वर DI सुद्धा येईल किंवा अरिथमॅटिक वर्ड प्रॉब्लेम सुद्धा येणार. याच्यावर वर्ड प्रॉब्लेम येतो. टाइम डिस्टन्स स्पीड वर ऑफन आस्क्ड, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट मॉडरेटली आस्क्ड. त्याच्यानंतर टाइम अँड वर्क इझी क्वेश्चन असतो, इझी टू मॉडरेट, आणि ऍव्हरेज मिक्सचर्स वर बेसिक लेवलचे क्वेश्चन येतात, ठीक आहे. अप्रोच स्टार्ट विथ पर्सेंटेज प्लस रेशिओ, मोस्ट अरिथमॅटिक इज बिल्ड ऑन देम. तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे की गाईज बघायचं आहे की 10 सपोज जर वर्ड प्रॉब्लेम आहे, 5 ते 10 जर क्वेश्चन असेल त्याच्यावर, तर त्याच्यातले 5 ते 6 कोणते इझी क्वेश्चन आहेत जे तुम्हाला टॉपिक इझिली जमतं, ते आपल्याला सॉल्व्ह करून त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. असं नाही की तुम्ही डिफिकल्ट पासूनच गेला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर सॉल्व्ह 5 to 10 क्वेश्चन्स पर टॉपिक विथ मिक्स लेवल डिफिकल्टी अँड अप्लाय लॉजिक, अवॉइड मेमोराइज फॉर्म्युलाज, ठीक आहे. फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं ना, फॉर्म्युल्यावर डिपेंड राहायचं नाही, बेसिक अंडरस्टँडिंगनेच क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा पार्ट आहे टॉपिक वाईज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, ठीक आहे. ज्यामध्ये पहिल्या वीक मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सिम्प्लिफिकेशन आणि पर्सेंटेज बेस्ड रेशिओचे जेवढे क्वेश्चन्स येत असेल त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा, ज्यामध्ये तुमचं एक स्पीड आणि अॅक्युरसी बनेल गाईज, ठीक आहे. दुसऱ्या वीक मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की नंबर सिरीज आणि क्वाड्रॅटिक हे पॅटर्न रिकॉग्निशन, ठीक आहे. क्वाड्रॅटिक मध्ये बघा आता एक इझी होऊन जातो, पण नंबर सिरीजचं तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा मेमोरी बेस्ड पेपर आपण म्हणतोय, तर कसा पॅटर्न प्री मध्ये विचारला जातो, तर त्याचे जर तुम्ही सम सॉल्व्ह केले तर म्हणजे तुम्हाला एक मॅपिंग येऊन जाईल की कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन येतात, कोणत्या पद्धतीचा पॅटर्न येतो नंबर सिरीज मध्ये किंवा रॉंग नंबर सिरीज मध्ये, ते लक्षात येईल. वीक थर्डला तुम्हाला काय करायचं आहे, DI टॅब्युलर बार प्लस प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेशन प्लस रिझनिंग DI, म्हणजे ज्याला आपण लॉजिकल DI सुद्धा म्हणतो. तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे. त्यानंतर चौथ्या वीक मध्ये काय करायचं आहे, टाइम डिस्टन्स स्पीड प्लस टाइम अँड वर्क प्लस फायनल रिव्हिजन, मिक्स्ड मार्क्स प्लस टाइम प्रॅक्टिस. या पद्धतीने जर तुम्ही अप्रोच ठेवला, म्हणजे हेच टॉपिक का बरं लिहिले आहे, कारण हे टॉपिकवर क्वेश्चन जास्त विचारले जातात, कारण आपला हेडिंग काय आहे, ऑन टॉपिक अँड अप्रोच, दिस व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या टॉपिकवर भर आपल्याला जास्त द्यायचा आहे. असं नाही की बाकीचे टॉपिक आपल्याला करायचे नाहीये, ह्या टॉपिकवर आपल्याला भर जास्त द्यायचा आहे. त्याच्यानंतर एक्झाम हा स्मार्ट अप्रोच, ठीक आहे. आता बघा बरेचशा लोकांना असं वाटतं की याचा कोणता स्मार्ट अप्रोच आहे एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर. दिस प्ले अँड व्हायटल रोल माय डिअर फ्रेंड्स. कसं बघा, फर्स्ट 3 मिनिट्स तुम्ही गेला तिथं, म्हणजे पेपर सुरू झाला, पहिले 2 ते 3 मिनिटात पूर्ण त्या 35 क्वेश्चन मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते बघायचं आहे. पट 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 क्विक स्कॅन, स्पॉट द इझिएस्ट DI सिरीज, ठीक आहे. पुढच्या 3 ते 15 मिनिटात सॉल्व्ह सिम्प्लिफिकेशन सिरीज क्वाड्रॅटिक झालंच पाहिजे एनी हाऊ कंडिशन मध्ये, आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये चूज 1 DI प्लस 2 to 3 अरिथमॅटिक क्वेश्चन्स. या पद्धतीने जर तुम्ही, म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये म्हणजे काय 5 मिनिटांमध्ये असा त्याचा अर्थ होतो आहे. तर चूज 1 DI प्लस 2 3 अरिथमॅटिक क्वेश्चन्स जे इझी वाले. मी तर मगाशी 2 DI म्हटलं, पण ऍक्च्युअल तुम्ही बघाल जर 2 DI तुम्हाला कन्फर्म असेल तर सॉल्व्ह करा, अदरवाईज जर तुमचे वर्ड प्रॉब्लेम वर जर स्ट्रॉंग कमांड असेल तर ते तुम्ही बनवा. म्हणजे इथे तुम्ही थोडंसं स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्यानुसार बिल्डअप करू शकता. असं जरुरी नाही की मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही केले पाहिजे. टार्गेट यू नीड टू अटेम्प्ट 25 to 28 अटेम्प्ट विथ 90 to 95% ऑफ अॅक्युरसी असलीच पाहिजे. तेव्हा तुमचा तो सेक्शनल कट ऑफ सोबत सेक्शनल कट ऑफ म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल कट ऑफ निघायला मदत होईल. तर या पद्धतीने जर तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवली तर दॅट इज व्हेरी इझी टू क्रॅक SBI प्री एक्झाम, जी तुमची 2 ऑगस्ट पासून सुरू होत आहे गाईज. फायनल टिप्स, फोकस फर्स्ट ऑन स्पीड टॉपिक्स, सिम्प्लिफिकेशन सिरीज क्वाड्रॅटिक्स. त्यानंतर देन गो फॉर कन्सेप्ट टॉपिक्स, DI अरिथमॅटिक, प्रॅक्टिस टाइम मिनी मॉक्स डेली फ्रॉम नाऊ टिल द एक्झाम, ठीक आहे. आणि त्यानंतर डू फुल अनालिसिस ऑफ एव्हरी मॉक टेस्ट माय डिअर फ्रेंड. हे तर तुम्ही करा. सोबत विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे
की आम्ही एक उडान बॅच घेऊन येतो आहे, बरोबर आहे. उडान बॅच मध्ये तुम्हाला एक कम्प्लीट प्रिपरेशन भेटत आहे प्री आणि मेन्सचं, ज्यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मॅथमॅटिक्स, करेक्ट, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मॅथमॅटिक्स ज्याला आपण म्हणतोय, रिझनिंग, ठीक आहे, त्याच्यानंतर इंग्लिश आणि जनरल अवेअरनेसचा पूर्ण पार्ट भेटतो आहे फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये गाईस. तर ही बॅच लाईव्ह झालेली आहे, ठीक आहे. याला तुम्ही एनरोल करा आणि जे काही तुमचं प्रिपरेशन आहे याला पुन्हा स्ट्रॉंग करा, कारण या एक्झामला अजून वेळ आहे, ठीक आहे. तर तोपर्यंत तुमची जर काही टॉपिक झाली तर तुम्हाला त्या एक्झाम मध्ये हेल्प होईल गाईस, ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कोर्स परचेस करू शकता गाईस, ठीक आहे. त्यानंतर बघा, आम्ही इग्नाइट अकॅडमी म्हणून कोणते कोणते कोर्स प्रोव्हाइड करतोय. तर हे सगळे जे कोर्स आहे, एमपीएससी, युपीएससी, टीईटी, टेट, सरळ सेवा भरती, ठीक आहे, त्यानंतर जेईई, पोलीस भरती, ठीक आहे, एसएससी रेल्वे भरती, तलाठी भरती, महानगरपालिका भरती, कृषी भरती, त्यानंतर महिला व बाल विकास भरती, एमबीए एक्झाम्स, बँक इन्शुरन्स, नवोदय परीक्षा, लॉ एक्झाम्स. तर तुम्हाला हे सगळे कोर्सेस इग्नाइट अकॅडमीच्या ऍप मध्ये भेटणार आहे. तुम्हाला जे जे कोर्सेस परचेस करायचे असेल त्यावर जाऊन त्याची प्राइस तिथे डिटेलमध्ये दिलेली आहे आणि सगळे डेमोज वगैरे तिथे दिलेले आहे, तर तुम्ही परचेस करू शकता गाईस, ठीक आहे. तर इग्नाइट अकॅडमीशी जुडा आणि जे काही तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर स्वप्न पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला अशाच व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस.